हॅलो हाय नमस्ते. उद्या आहे दत्त जयंती आणि दत्त जयंती निमित्ताने दत्त महाराजांचा तुमच्यासाठी काय संदेश आहे हे आपण ह्या व्हिडिओत चेक करणार आहोत. तर तुम्हाला करायचं हे आहे की नंबर 1, नंबर 2, नंबर 3 यापैकी कोणताही एक आवडता नंबर चूज करायचा आणि त्याच्यानुसार मी तुमच्यासाठी संदेश सांगेल. दत्त महाराजांचा तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. तर चला स्टार्ट करूया. ज्यांनी नंबर 1 चूज केला आहे त्यांच्यासाठी संदेश मी कार्ड्स आधीच काढून ठेवले होते नंबर 1साठी. तर तुम्हाला इथून पुढे क्लॅरिटी मिळेल, विक्ट्री पण मिळेल काही गोष्टींमध्ये. मला असं दिसतंय की तुम्ही स्ट्रेस पण घेत आहेत. तर देवाचं असं म्हणणं आहे की स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. रात्रीची झोपही येत नसेल काही लोकांना. तुम्हाला वाटत असेल की गोष्टी फार डिले होत आहेत, हार्ट ब्रेक होतो आहे किंवा लोक तुम्हाला सतावत आहेत किंवा भांडणं होतात वगैरे. तर आत्ता सध्या त्या गोष्टींचं टेन्शन घेऊ नका. पुढे येणाऱ्या काळात नवीन अपॉर्च्युनिटी मिळेल, खूप काही चांगलं होणार आहे. सध्या तुम्हाला असं वाटेल की मनासारखे रिझल्ट मिळत नाही आहेत, आता काय करू. तर तुम्ही पेशन्स ठेवले पाहिजेत आणि स्ट्रेसमधून स्वतःला बाहेर काढा. मेडिटेशन करा सध्या तरी आणि मंदिरात जाऊन येता आलं तर नक्कीच जा, कारण मंदिराच्या आवारात पॉझिटिव्ह एनर्जी असते, ती तुम्हाला स्ट्रेंथ देईल. ओके. आता ज्यांनी 2 नंबर चूज केला आहे त्यांच्यासाठी दत्त महाराजांचा संदेश. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्यांनी 2 नंबर चूज केला त्यांच्यासाठी दत्त महाराजांचा संदेश. हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की फायनान्शियल लॉसेस होत आहेत, आजारी पडतात माणसं घरात, किंवा एनर्जी ड्रेन झाली आहे, खूप काही चांगलं होत नाही. निगेटिव्हिटी फार साठवून ठेवली आहे तुम्ही. मागची जे काही घटित झालं वाईट, तर ती निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला रिलीज करायची आहे. तुम्हाला असंही वाटत असेल की खूप परीक्षा घेत आहेत देव, आणि तसं आहे पण या सगळ्या गोष्टींतून तुम्हाला देवाला असं शिकवायचं आहे की पुढे येणाऱ्या काळात तू इतकं सक्षम हो की आत्ता जे मी तुला प्रॉब्लेम्स देतोय ना, त्यातून काहीतरी शिक आणि पुढे जा. येणाऱ्या काळात खूप काही गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहेत. मॅनिफेस्टेशन करा, जर तुम्हाला माहिती असेल तर मॅनिफेस्टेशन करा. आणि येणाऱ्या काळात मला खूप पॉझिटिव्हिटी, हॅपीनेस, सक्सेस मिळतोय, मनासारख्या गोष्टी घडताना दिसतात. फक्त एक करा की देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. गोष्टी हळूहळू होतील पण नक्की होतील. ओके. तर निगेटिव्ह एनर्जीतून बाहेर निघा. ज्यांनी 3 नंबर चूज केला त्यांच्यासाठी दत्त महाराजांचा संदेश. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्यांनी 3 नंबर चूज केला त्यांच्यासाठी संदेश. खूप सारे चेंजेस होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये, खूप मोठे, आणि अवेकनिंग होईल तुमची. म्हणजे खूप मोठे चेंजेस झाल्यामुळे काही पेनफुल होतील, काही चांगले पण चेंजेस होतील. येणाऱ्या काळात तुमच्याकडे पैसा येणार आहे, अपॉर्च्युनिटी येणार आहे, सपोर्ट पण मिळेल तुम्हाला लोकांचा. आणि स्ट्रगल आहे थोडासा, पण ट्राय करा की मेहनत कराल तुम्ही, माघार येणार नाही. भांडू नका. जर समोरचा भांडण्यासाठी येत असेल तर तुम्ही शांत होऊन बसा, असं सांगते. येणाऱ्या काळात तुम्ही ट्रॅव्हल पण करू शकतात. चेंजेस होणार आहे डेफिनेटली. आणि मला सांगते की तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी अडकून पडल्यात, तर योग्य वेळेला त्या गोष्टी होतील. तर पेशन्स ठेवा सध्या तरी. हा आहे तुमचा संदेश.